रामकृष्ण हरी. आणि आम्ही ना वारीला चाललेलो. वारीला म्हणजेच तोंडले बोंडले इथे माऊलीच्या पालखीचा विसावा असतो, तर तिथं दर्शन घ्यायला चाललेलो. तर इथं ना वारकरी का पळतात तुम्हाला सांगू का? इथं सगळी म्हणतात की चोर आला पळा. आणि मग वारकरी ना अशी पळते ती. तर एवढा आनंद घेतला ना वारीत, मन भरून आलं अक्षरशः. आणि ही बघा गुढी, आपली गुढी पाडव्याला जी गुढी उभा राहिलेली असते ना, ती गुढी घेऊनच एक वारकरी माऊली दिंडीत होतं. आणि झेंड, पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि चोपदार, म्हणजे इथं तर बघा किती आनंद घेते ती. आणि ह्यांचं अभंगावरती नाचायचं काम चालू आहे. आणि आम्ही एका साईडनं निघालो आहे माऊलीच्या दर्शनासाठी. तर इथं बघा ताई मागच्या शूटिंग चालू आहे म्हणून बघते त्या पण, हसते त्या पण. आणि शूटिंग काढायचं पण खरंच अवघड असतं बरं का, कारण का ती लगेच ही करते ती. पण चला म्हणलं पालखी आहे आणि ही आनंद वारी, ही आनंद सोहळा परत आपल्याला बघायला भेटणार नाही, म्हणून म्हणलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण ही वारी दाखवूया. तर एवढी अफाट गर्दी आहे ना, गाड्या सगळ्या बंद केल्या त्या बघा. अजिबात गाडी चालत नाही, फक्त चालत जाता येते. आणि आमच्या ह्या जाऊबाई आहेत, तर सगळ्यांबरोबर घरातल्या कुटुंबाबरोबर आम्ही निघालो होतो दर्शनासाठी. आणि इकडं बघा विसावा घेतला आहे वारकऱ्यांनी. तर कसा विसावा घेतला आहे बघा. झोपले ती, चालून कंटाळलेली असते ती, म्हणून अशी विश्रांती घेतलेली असते त्यांनी. आणि मग इथं ना आम्ही पोचलो माऊलीच्या सभामंडपात. तर तिथं ना माऊलींच्या पालखी मांडलेली होती आणि एवढी गर्दी होती. तर इथं ना हार, फुलं आणि ह्याच्यामध्ये जायचं असतं रांगेत दर्शनाला. तर पोलिसांचं संरक्षण बघा किती आहे. आणि एवढ्या सगळ्या गडबडीत पालखी निघाली असं त्यांचं चालू होतं. आणि पोलिसांचा बंदोबस्त बघा. आणि ही माऊलीच्या पालखीचं दर्शन घ्या. एवढी ही होती, बारी होती की खरंच बघण्यासारखा सोहळा होता बरं का. पण एक 5 ते 10 मिनटंच राहिलेली पालखी हलायला. आणि इथून पुढं ना तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या बंधू भेट सोहळा असतो बघा पुढे गेल्यानंतर. तर ते सोहळा त्यांचा पार पडतो. तर ह्यांचं आणि टायमिंगवरच पालखी हलते, अजिबात तिथं थांबत नाही ती किंवा असं ही करत नाही ती. म्हणून महिलांची घाई बघा, गडबड. आणि पोलिसांचं बघा, पोलिसांना खरंच यातला खूप मोठा जास्त त्रास आहे. किती महिलांना त्यांनी ओढायचं आहे आणि ढकलून द्यायचं आहे पुढं. म्हणजे त्यांनी बघा तुम्ही किती त्रास सहन केला आहे. आणि आपल्याला आणि प्रत्येक महिलेचं एकच असतं वैशिष्ट्य की आपलं पावलावरती डोकं टेकलं पाहिजे. पण आपण जर माऊलीच्या पावलावरती डोकं टेकत राहिलो तर मग इकडं काय होतं की पाठीमागची जी पब्लिक थांबलेली असते त्यांना कसं दर्शन, आपल्या पालखीला रथाला जरी हात लागला तरी आपलं दर्शन माऊलींच्या चरणापाशी पोहोचतं. पण महिलांचं तसं नसतंय बघा, त्यांना पावलांनाच हात लावायला लागतो, लावायची इच्छा असते, असं असतं महिलांचं. तर मी ना आणि अक्षरशः ना ही पोलीस ताई जे होत्या ना, त्या अक्षरशः महिला ढकलून अक्षरशः दमून गेल्या होत्या. आणि दमून घेऊन नंतरनं परत पाठीमागं येऊन उभा राहिल्या. आणि ते परत तिथं दुसऱ्या पोलीस ताई महिला उभा राहिल्या. एवढं पब्लिक होतं की खरंच. तर बघा माऊलीच्या पालखीचं दर्शन घ्या. आणि खूप छान दर्शन झालं ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचं पण एकदम छान असं दर्शन झालं बघा. तर चला म्हणलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला बी दर्शन घडवूया आपल्या माऊलीचं. आणि सोहळा बघण्यासाठी ही सोहळा परत दिसणे नाही बघा. ही आनंदवारी आणि ही आषाढी वारी
आणि ही वारी म्हणजे अक्षरशः स्वर्ग पाहायला मिळतो या वारीत. आणि साक्षात ना आपले पांडुरंग भगवंत आपल्या सोबत असल्यासारखं आपल्याला जाणवतं. तर किती गर्दी आहे, किती ढकलते ती, तरी पण एवढं पब्लिक होतं, एवढं होतं ना. तर बघा असं ढकलायचं काम चालू होतं. आता तिघीजणी पोलीस ताई अशा उभ्या राहिल्या त्या, कारण का पब्लिकच तसं आहे. पाठीमागं एवढी भली मोठी रांग आहे, एक अर्धा किलोमीटर रांग असेल एवढी मोठी रांग आहे. आणि एवढ्या मोठ्या रांगेतनं पुढं यायचं आहे पटपट मग असं. आणि ही सभामंडप आहे. तर सभामंडपात बघा इथं माऊलीच्या पालखीचा अगदी 2-3 तास विसावा असतो. आणि इथला विसावा संपल्यानंतर मग परत पालखी हलत असते. तर इथं ना आपल्या दादांची रांगोळी काढली होती, अजित दादा पवार यांची. आणि किती छान वाटतंय बघा तुम्ही. सदैव स्मरणात राहतील दादा, अशी दादांची रांगोळी काढलेली. तर कशी वाटली तुम्हाला